विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. दानवे सर, महेश मोतेवार जे समृद्ध जीवन फाउंडेशनचे मालक होते, त्यांच्यावरती खरं तर अनेक आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका होता, परंतु त्यांची जी रोल्स रॉयल्स गाडी जी होती ती प्रशांत कोरटकरी हे वापरत होते असा रोहित पवारांनी दावा केला आहे. परंतु त्यांची संपत्ती जी आहे ती केंद्र सरकारने जप्त केलेली होती, त्याच्यावरती प्रशासक नेमलेला होता, परंतु त्यांची संपत्ती जी आहे ती लिलाव करण्यात आलेली आहे. जप्त असताना केंद्राकडे ती ही संपत्ती लिलाव झाली असा महेश मोतेवारांचा आरोप आहे. मला तर माहिती नाही, परंतु केंद्र सरकार असो राज्य सरकार असो सत्तेचा दुरुपयोग करू शकते एवढं तर मी म्हणू शकेल. बाकी रोहित पवार जे बोलले ते त्याच्याकडे माझ्याकडे तरी काही आधार नाही, पण सत्य जरी मानलं तर असंच सध्या मोडस ऑपरेंडी आहे की केंद्र सरकार राज्य सरकार जहागिरी असल्यासारखं सरकार वागते, त्यामुळे असं झालं असेल. परंतु महेश मोतेवारांची 500 कोटींची संपत्ती सरकारने जप्त केली, त्याच्यावरती प्रशासक नेमला, ती संपत्ती सरकारने परस्पर विकलेली आहे असा त्यांचा थेट सरकारवरती गंभीर आरोप आहे. नाही, जप्त केलेली संपत्ती असेल आणि लोकांचं देणं असेल तर मला असं वाटतं सरकार काही नियम कायद्यान्वये ते देऊ शकतं असं मला वाटतं. आणि ती जर विकून संपत्ती कोणाला यांचं जे घेणं लागत होते मोतेवारांचं जर असेल तर मला असं वाटतं हे होत असते प्रोसेस. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे हप्ते जे आहेत ते याच महिन्यात येणार असं आदिती तटकरे ज्या महिला बालविकासच्या मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं, परंतु प्रत्यक्षात मात्र एका महिन्याचेच हप्ते अर्थात 1500 रुपयाचा एक हप्ता जो आहे तो आता महिलांच्या खात्यात आलेला आहे. दुसऱ्या म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता अजून देखील आलेला नाही, परंतु सरकारने दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित देऊ 3000 रुपये असं सांगितलं. हे बा, सरकारची आर्थिक स्थिती काही चांगली नाही आहे, ही काही कोणाला ज्योतिषाची गरज नाही, हे सत्य आहे कागदावरच. तेव्हा सरकार ते देऊच शकत नाही, ही परिस्थिती आहे. सरकार घोषणा भरपूर करेल परंतु सरकार नाही देऊ शकत. परंतु 2100 रुपये जे जाहीरनाम्यात महायुती सरकारने मोठ्या बडे दावाने सांगितलेलं की 2100 रुपये जे आहेत ते महिलांना आम्ही सत्तेत आल्यावरती देऊ, 1500चे 2100 करू, परंतु राज्याची आर्थिक स्थिती आणि वित्तीय तूट पाहता 1500चे 2100 रुपये होणार नाही असं काहीसं चित्र आहे. हे बा, 1500च नीट देता येत नाही, ते 2100 कुठून देणार हा प्रश्न आहे. यांनी निवडणुकी जिंकण्यासाठी अशा पद्धतीनं घोषणाबाजी केली होती. खरं तर एकनाथ शिंदे सातत्यानं उद्धव ठाकरेंवरती टीकास्त्र करतात आहेत. उद्धव ठाकरे हे खरं तर पर्यटन करण्याकरता सभागृहात येतात असं थेट त्यांनी हल्लाबोलच केलेला आहे. मला असं वाटतं वानझोट्या गप्पा मारण्यापेक्षा वानझोटे गाजर देण्याच्या घोषणा करण्यापुरतं सभागृहात आणण्यापेक्षा असं आलेलं काय वाईट आहे. हे येऊन तरी काय दिवे लावतात, सभागृहात येऊन यांनी काय दिवे लावले हा माझा प्रश्न आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी आता बंदची हाक दिली जाते. खरं तर जे आरोपींना वाचवण्यामध्ये सहभागी होते त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सह आरोपी करा असं कुठेतरी लोकांचा जो सूर आहे तो पाहायला मिळतोय. खरं तर धनंजय मुंडे जे या सगळ्या पाठी आहेत त्यांनाच सह आरोपी करा अशी देखील मागणी होते. हे पण जे सगळे पुरावे समोर येते याच्यात धनंजय मुंडेंना सह आरोपी केलंच पाहिजे, कारण जे पुरावे सगळे समोर आलेले आहे वाल्मिक कराड वगैरे, आणि वाल्मिक कराड वगैरे कोण आहे? धनंजय मुंडेमुळे वाल्मिक कराड आहे, नाही तर वाल्मिक कराड काय शक्ती आहे का, ताकद आहे का काही? धनंजय मुंडे त्यांच्या मागे म्हणून आहे. आणि ज्या पद्धतीनं जर तुम्ही खंडणीमुळं या गोष्टी झाल्या, त्या खंडणीची बैठकच धनंजय मुंडेच्या बंगल्यावर झाली ना, त्याच्यामुळे धनंजय मुंडे याच्यात आरोपी सह आरोपी काय आरोपीच असला पाहिजे त्याच्यात. शिवलिंग मोराळे असतील, बालाजी तांदळे असतील, ही लोक जी वाल्मिक कराड यांना CIDच्या कार्यालयापर्यंत पोहोचवायला गेलेली होती पुण्यात, त्यांना देखील अजूनपर्यंत अटक नाही, त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या सगळ्या संदर्भात सरकारच्या इथे प्रश्न उपस्थित करतात. हे सत्य आहे की सरकार हा गुन्हा दडपू पाहत होतं, सरकार आरोपींना वाचवू पाहत होतं. आता ही सरकारची भूमिका तीच दिसते. नाही तर धनंजय मुंडेचा राजीनामा द्यायला 3 महिने 3.5 महिने का लागले असते? त्याच दिवशी द्यायला पाहिजे होता राजीनामा, कारण याच्यात सगळ्या गोष्टी वाल्मिक कराड आला म्हणजे धनंजय मुंडे आलेच. वाल्मिक कराड काय फार कोणी लागून गेलेली व्यक्ती नाही, धनंजय मुंडेमुळे वाल्मिक कराड आहे. आणि त्या वाल्मिक कराड आरोपी याचा अर्थ धनंजय मुंडे आरोपी आहेच याच्यात. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी केलंच पाहिजे, कारण की वाल्मिक कराड म्हणजेच धनंजय मुंडे आहे आणि धनंजय मुंडे म्हणजेच वाल्मिक कराड आहे. त्यामुळे जर वाल्मिक कराड जर या हत्येच्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी होऊ शकतो तर धनंजय मुंडे यांना या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये सह आरोपी जे आहे ते केलंच पाहिजे असं थेट रोकटोक मत जे आहे ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.